Hello students, in my earlier lecture I have explained the term outsourcing. Outsourcing is the process of contracting some business functions to specialized agencies. The company benefits due to the outsourcing process. Outsourcing is the process of handovering some work to any specialized agencies. Mostly the non-core areas such as sanitation, security, household pantry, etc. are outsourced by the company. The company makes a formal agreement with the agency. Today we are going to discuss the forms of outsourcing. There are three forms of outsourcing. The first is the business process outsourcing. It is also known as BPO. The second is knowledge process outsourcing. It is known as KPO. And third is the legal process outsourcing. It is also called as LPO. In my earlier video, I have explained business process outsourcing. And today we are going to discuss about the KPO and LPO. Now, what is this knowledge process outsourcing? KPO is described as the functions related to knowledge and information outsourced to third-party service providers. Actually, KPO is a subset of BPO. So, here we can say that KPO is the sub-segment of BPO in which the outsourced service provider is hired not only for its capacity to perform particular business process or function but also to provide expertise around it. KPO involves outsource of core functions which may or may not give cost benefit to the parent company but surely helps in value addition. The processes which are outsourced to KPO are usually more specialized and knowledge based as compared to BPO. Okay, so here definition is given about the KPO. Read the definition. KPO is the allocation of relatively high-level tasks to an outside organization or a different group within the same organization. आता KPO म्हणजे काय आहे? तर KPO ही एक आउटसोर्सिंगचा प्रकार आहे ज्यामध्ये ज्ञानासंबंधित म्हणजे नॉलेज, ज्ञानासंबंधित आणि माहितीशी संबंधित कार्य वेगवेगळ्या कंपनीतील कर्मचारी किंवा त्याच कंपनीच्या सहाय्यक कंपनीद्वारे केली जातात. हे खर्च वाचवण्यासाठी एकाच देशात किंवा देशाबाहेर केले जातात. ओके, KPOला प्रगत विश्लेषणात्मक आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या उच्च तज्ज्ञांची आवश्यकता असते. KPO महत्त्वाची किंवा कमी महत्त्वाची कार्य करण्यास परवानगी देते. आता जसं BPO आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं की BPO म्हणजे थोडीशी कमी महत्त्वाची कामे आपण दुसऱ्या एजन्सीला ते सोपवू शकतो. पण KPO हे जरी BPOचा सबसेगमेंट असला तरी KPO इथं अतिमहत्त्वाची कामं ही थर्ड पार्टीकडे सोपवली जातात आणि जिथे खरंच टॅलेंटची आवश्यकता असते, तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असते आणि हुशार तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. म्हणजे त्यांच्याकडे जे नॉलेज आहे, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती कंपनीकडनं हायर केली जाते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट केला जातो कंपनीकडनं आणि त्यांच्या एजन्सीमधले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून ती सेवा कंपनी प्राप्त करून घेत असते. आता इथे कोणत्या प्रकारचे जास्त फील्ड आहे तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा मार्केट रिसर्च असेल तर जिथं तुम्हाला माहिती गोळा करणे, त्याचं विश्लेषण करणे, त्याचप्रमाणे सर्वे करणे, त्याच्यावरून
मग कंपनीला महत्त्वाचे डिसिजन्स घ्यायचे असतात. तुम्हाला माहिती आहे की प्रोडक्शन प्रोसेस म्हणा किंवा मार्केटिंग असेल किंवा वस्तूची निर्मिती आणि वितरण असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, तर हे जे डिसिजन असतात या डिसिजनसाठी कंपनीला डाटा कलेक्ट करायचा असतो आणि त्याच्यावर आधारित कंपनी काय करते, आपले महत्त्वाचे प्लॅन्स आणि पॉलिसीज फ्रेम करत असते. तर हे सगळी जी कामं आहेत ती करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते की जे पूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करतील, स्थानिक पातळीवर असेल किंवा राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती कशी आहे, त्याचप्रमाणे मार्केट सिच्युएशन कशी आहे, टर्म्स कंडिशन्स कशा आहेत, ग्राहकांची आवड कशी आहे, त्यांचा मागणी कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी त्यांना एक तज्ज्ञ व्यक्तींची टीम लागत असते आणि ही टीम प्रोव्हाइड करण्याचं काम ही KPO ही एजन्सी करत असते. ओके, नाव वी आर गोइंग टू डिस्कस द ॲडव्हांटेजेस ऑफ KPO. See, due to the KPO service, there is a possibility of cost reduction. See, the cost reduction is possible as a client gets professional service at a cost effective price. म्हणजे KPOमुळे ग्राहकांना कमी किमतीत व्यावसायिक सेवा या मिळतात. The second is company can hire skilled employees from the KPO service providers. म्हणजे ज्या एजन्सीज अशा प्रकारच्या तज्ज्ञ मंडळींची सेवा कंपनींना देत असतात तर एकदम स्किल्ड पीपल त्यांनी नियुक्त केलेले असतात की जे त्या कामामध्ये अत्यंत प्रोफेशनल असतात आणि ते फार हुशार असतात. तर अशा लोकांची सेवा कंपनीला प्राप्त होऊ शकते. Then third is helps to decrease unemployment. See, due to the KPO, the unemployment problem can be reduced. Okay. Then the fourth is provides flexibility. It provides flexibility in terms of HRM, means human resource management and time management. तर अशा प्रकारे KPOचे वेगवेगळे फायदे हे कंपनीजला मिळू शकतात. Now we are going to discuss the disadvantages of KPO. Threat to security. आता संस्थेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं KPO सर्व्हिसमुळे. तर याचा अर्थ काय आहे, तर सेक्युरिटी ऑफ ऑर्गनायझेशन इज क्वेश्चन. म्हणजे अशा प्रकारची आपल्याला जेव्हा KPO ही सर्व्हिस इतर एजन्सीकडनं घ्यायची असते तेव्हा निश्चितच त्या एजन्सीला आपल्या कंपनीची सर्व माहिती ही प्रोव्हाइड करावी लागते आणि अशा प्रकारे आपल्या कंपनीची इंटरनल सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण थर्ड पार्टीला म्हणजे या KPO प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीला ज्यावेळी सुपूर्द करतो त्यावेळी अर्थातच आपल्या कंपनीची सुरक्षितता ही धोक्यामध्ये येऊ शकते. म्हणजे त्या माहितीचा ते वापर कशासाठी करतील याची अनिश्चितता असते. तर हा धोका कंपनीला पत्करावा लागू शकतो. ओके, देन द सेकंड इज द कॅरेक्टर ऑफ द एम्प्लॉई अँड द क्वालिटी ऑफ द वर्क कॅनॉट बी ॲश्युअर्ड. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जे KPO एजन्सीमध्ये काम करणारे एम्प्लॉईज आहेत ते कसे आहेत, त्यांच्या मनामध्ये काय आहे, ते कंपनीविषयी खरंच चांगला निर्णय घेतात का आणि त्यांचं काम हे उत्तम दर्जाचं आहे का, याविषयी आपण कोणत्याही प्रकारचं ॲश्युरन्स देऊ शकत नाही. ओके, देन थर्ड इज द टाईम कन्झ्युमिंग. KPO इज अ टाईम कन्झ्युमिंग अँड कॅनॉट प्रोव्हाइड ए क्विक फिक्स टू द कंपनी सिकिंग इमिजिएट रिझल्ट्स. म्हणजे ज्यावेळी कंपनीला पटकन निर्णय घ्यायचे असतात, वेळ नसतो, त्यावेळी KPO हे आपल्याला तशा प्रकारचे निर्णय प्रोव्हाइड करेल याची काही गॅरंटी नसते. कारण जी एजन्सी तुमच्यासाठी म्हणजे कंपनीसाठी काम करणार असते ती त्यांच्या प्रोसिजरप्रमाणेच ती काम करत असते आणि त्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं कंपनीला डेटा अवेलेबल होऊ शकत नाही, माहिती मिळू शकत नाही आणि त्यामुळे कदाचित कंपनीला महत्त्वाचे निर्णय घेत असताना काही मर्यादा या येऊ शकतात. ओके, देन फोर्थ इज द कम्युनिकेशन बॅरियर्स. लॅक ऑफ कम्युनिकेशन बॅरियर्स बिटवीन partners due to legal, language and cultural barriers can lead to complication. म्हणजे बघा की
कोणत्या कंपनीशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, कोणत्या एजन्सीशी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे, त्या एजन्सीमध्ये काम करणारे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांची भाषा आणि तुमची भाषा, त्यांची संस्कृती आणि आपल्या कंपनीची एक कल्चर किंवा संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती ही जर वेगवेगळी असेल तर मग कंपनीतील जे चीफ एक्झिक्युटिव्ह असतील किंवा अधिकारी असतील त्यांना या KPO एजन्सीशी कम्युनिकेशन करताना प्रॉब्लेम हा येऊ शकतो. ओके. देन द फिफ्थ इज लँग्वेज बॅरियर्स. जस्ट एज सेड की लँग्वेज बॅरियर्ससुद्धा इथे येऊ शकतात, कारण अशा KPO एजन्सीमध्ये काम करणारी लोक हे कधीकधी परदेशातले सुद्धा असू शकतात किंवा इतर रिजनल एरियामधले सुद्धा असू शकतात. त्यामुळे आपण त्यांना काय सांगतो ते आपल्याला काय सांगतात आणि त्या दोघांमध्ये जो संवाद होत असतो, कम्युनिकेशन होत असतो, ते कदाचित हे योग्य दिशेने सुद्धा होत नसतं आणि म्हणून मग कंपनी संबंधी निर्णय घेत असताना अडचणी या येऊ शकतात. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द KPO. आता KPO आणि BPO जे आहे त्याच्यामध्ये BPO हे लेस कॉम्प्लेक्स आहे आणि KPO हे जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तर BPO म्हणजे नेमकं काय, तर आउटसोर्सिंग ऑफ नॉन प्रायमरी ॲक्टिव्हिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन टू अन एक्सटर्नल ऑर्गनायझेशन टू मिनिमाइज द कॉस्ट अँड इन्क्रीज द एफिशियन्सी. आणि KPO म्हणजे काय, तर KPO इज अनदर काइंड ऑफ आउटसोर्सिंग वेअर बाय functions related to knowledge and information are outsourced to the third party. म्हणजे BPO हे जे ॲक्टिव्हिटीज आहे त्या प्रायमरी ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड आहे. तर KPO कशाशी रिलेटेड आहे, तर इन्फॉर्मेशन आणि नॉलेजशी रिलेटेड आहे. BPO ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, तर KPO ही जास्त कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. BPO कमी कॉम्प्लेक्स आहे आणि BPOला एक्सपर्टीज लागतात, तर KPOला नॉलेज एक्सपर्टीज लागतात. ओके. BPO रिक्वायर्स गुड कम्युनिकेशन स्किल अँड KPO रिक्वायर्स प्रोफेशनल क्वालिफाईड वर्कर्स. BPO फोकस ऑन लो लेवल प्रोसेस अँड KPO फोकस ऑन अ हाय लेवल प्रोसेस. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द BPO अँड KPO. तेवढं लक्षात ठेवा की BPO हे प्रायमरी ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड आहे, तर KPO हे नॉलेज अँड इन्फॉर्मेशनशी रिलेटेड आहे. BPO हे कमी कॉम्प्लेक्स आहे, तर KPO हे जास्त कॉम्प्लेक्स आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट फॉर्म ऑफ आउटसोर्सिंग अँड इट्स अबाउट द लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. Now what is the meaning of this legal process outsourcing? तर याला काय म्हणतात की कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. ओके. कायदे प्रक्रिया बाह्य सेवा. So LPO is a type of KPO that is specific to legal services ranging from drafting legal documents, performing legal research to offering advice. Okay. LPO refers to the practice of law firm or corporation obtaining legal support service from an outside law firm for legal support service company. आता ह्याचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगायचा तर असं सांगता येईल की LPO हा KPOचा एक प्रकार आहे, जो कायदेशीर सेवांसाठी जसे कायदेशीर कागदपत्र तयार करणे, कायदेशीर संशोधन करणे, सल्ला देणे इत्यादीसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे LPO हे एक असे कार्य आहे ज्यामध्ये अंतर्गत कायदेशीर विभाग किंवा संस्था असतात किंवा अशा क्षेत्रात कमीत कमी खर्च करता येईल अशा प्रकारासाठी आउटसोर्सिंग केले जाते. ओके. म्हणजे जर तुम्हाला कायदेशीर बाबींची पूर्तता करायची असेल तर तुम्ही एखादा थर्ड एजन्सीशी की जी लॉ फर्म आहे, जी कायदेविषयक सल्ला वगैरे देते, तर अशा फर्मशी कॉन्ट्रॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडनं माहिती मिळवू शकता आणि योग्य गायडन्स घेऊ शकता. त्यालाच म्हटलेलं आहे लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग. म्हणजे तुम्हाला
एक्सपर्ट पीपल अशा एजन्सीकडनं प्राप्त होऊ शकतात की जे कायदेशीर बाबी तुम्हाला व्यवस्थित ते सांगू शकतात. ओके. नाव ॲडव्हांटेजेस ऑफ LPO. See here, it is one of the most significant advantage of outsourcing legal functions is cost saving. आता या LPOचा फायदा काय होतो तर कायदेविषयक सेवांची पूर्तता ज्यावेळी बाह्य सेवा संस्थांकडून केली जाते त्यावेळी संस्थेच्या खर्चात मोठी बचत होते. म्हणजे आपल्याकडे अशा लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग एजन्सी आहेत आणि या एजन्सी तुम्हाला कायदेविषयक बाबी समजावून सांगतात, तुम्हाला सल्ला देतात आणि अशा एजन्सी थ्रू जर तुम्ही सल्ला प्राप्त केला तर अर्थातच त्याची कॉस्ट ही कशी असते, कमी असते कंपेअर टू तुम्ही प्रायव्हेटली इतर कोणाकडून तशा प्रकारची सेवा प्राप्त करून घेणार असाल तर. ओके. देन द सेकंड इज हाय लेवल टॅलेंट कॅन बी यूज. Outsourcing legal work to external vendors allows organization to access high-level talent and expertise that does not exist within the firm. म्हणजे कंपनीमध्ये अशा प्रकारचे कायदेविषयक सल्ला देणारे एक्सपर्ट जेव्हा आपल्याकडे नसतात त्यावेळी कंपनी काय करू शकते की अशा प्रकारची लीगल आउटसोर्सिंग सेवा देणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं ती सेवा प्राप्त घेऊ शकते कारण त्यांच्याकडे टॅलेंटेड पीपल नियुक्त केलेले असतात आणि ते तुम्हाला योग्य असे मार्गदर्शन करू शकतात. ते थर्ड इज द फ्लेक्झिबल स्टाफिंग. सी हिअर, एम्प्लॉईंग ए कॉम्बिनेशन ऑफ in-house and external talent allows law firm and organization to tailor their liabilities in response to workload and client demands. Flexible staffing also reduces firm overhead. म्हणजे इथे फ्लेक्झिबल स्टाफिंग म्हणजे काय तर संस्थेमधले तुमचे काही कर्मचारी आणि अशा एजन्सीमधले काही कर्मचारी यांच्या दोघांच्या विचाराने तुम्ही एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू शकता. ओके. आणि अशा प्रकारे विचारांची देवाणघेवाण करून तुम्हाला संस्थेसाठी किंवा संघटनेसाठी योग्य तो निर्णय घेता येऊ शकतो. म्हणजे संघटनेतील कर्मचारी व संघटनेबाहेरील बुद्धिमान व्यक्तीच्या समन्वयाने ग्राहकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा संस्था प्रयत्न करते आणि त्याचप्रमाणे मनुष्यबळाच्या लवचिक मागणी व उपलब्धतेनुसार संस्थेच्या खर्चात बचतही होत असते. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जे कस्टमरला पाहिजे आहे किंवा कस्टमरची जी डिमांड आहे त्याप्रमाणे कंपनी योग्य तो निर्णय घेऊ शकते. अर्थातच इथे या लीगल आउटसोर्सिंगची महत्त्वपूर्ण भूमिकाही असते. नाव द नेक्स्ट इज द डिसॲडव्हांटेजेस ऑफ LPO. प्रॉब्लेम ऑफ ऑथेंटिसिटी. म्हणजे जेव्हा कायदेविषयक सेवा व बाह्य सेवा संस्थाकडून पुरवल्या जातात त्यावेळी संबंधित माहितीची गोपनीयता धोक्यात येते. म्हणजे अर्थातच जसं आधी पण उल्लेख केलेला आहे मी, जेव्हा तुम्हाला बाह्य सेवा पुरवणाऱ्या ज्या एजन्सीज असतात त्यांच्याकडनं काही सल्ला घ्यायचा असतो त्यावेळी अर्थातच त्या संस्थांना अगोदर आपल्या संस्थेविषयीची सर्व माहिती, आवश्यक माहिती त्यांनाही सुपूर्द करावी लागते. म्हणजे आपल्या संस्थेचे सर्व सिक्रेट्स हे त्यांना हँडओव्हर करावे लागतात. मग असे जेव्हा सिक्रेट्स या एजन्सीजना माहिती होतात तेव्हा आपल्या संस्थेची सिक्युरिटी ही धोक्यात येऊ शकते. म्हणजे हा एक मोठा डिसॲडव्हांटेज या लीगल प्रोसेस आउटसोर्सिंगचा संस्थांना होऊ शकतो. ओके. देन नेक्स्ट इज अ लॅक ऑफ नॉलेज. बाह्य सेवा संस्थांना संबंधित कायद्याची सखोल माहिती असतेच असे नाही. हे पण अगदी बरोबर आहे की एखादा कायदा काय आहे आणि त्याचे संस्थेवरती काय परिणाम होऊ शकतात याची पूर्ण माहिती या लीगल एजन्सीजकडे आहेच असं काही नसतं. त्यामुळे त्या कशा प्रकारचा सल्ला देतात
याच्यावरती सुद्धा संस्थेला विचार करूनच आपला निर्णय हा घ्यावा लागतो. ओके. देन द थर्ड इज द कल्चरल अँड लँग्वेज बॅरियर्स. अर्थातच हा पण प्रश्न इथे येतो की बाह्य सेवा देणाऱ्या संस्था व स्थानिक संस्था यांच्यात भाषा, संस्कृती, रूढी परंपरा व समजुती यामुळे अडथळे निर्माण होण्याची शक्यताही दाट असते. ओके. म्हणजे आपली कंपनी आणि ही लीगल सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी जी संस्था आहे, तर तिथे काम करणारे जे कर्मचारी असतात ते बाहेरच्या देशातले सुद्धा असू शकतात. त्यामुळे आपली परंपरा आणि त्यांची परंपरा ही वेगवेगळी असू शकते, किंवा लँग्वेज असेल म्हणा, किंवा रूढी असतील, समजुती असतील, भाषा आहे, कल्चर आहे, यामध्ये फरक असतो. त्यामुळे ते कितपत कंपनीच्या प्रश्नांना समजून घेतात याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असतो. अँड द लास्ट इज geographical hurdles. So here LPO also gets affected by the geographical hurdles between the firms and clients. म्हणजे अनेक वेळा भौगोलिक परिस्थिती, रचना व वेळ यामुळे बाह्य सेवा संस्था व स्थानिक संस्था यांच्यात कामकाजाच्या दृष्टीने समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे की क्लायंट कंपनी आणि अशा फर्म्स यांच्यामध्ये जे जॉग्राफिकल डिस्टन्स आहे किंवा भौगोलिक ज्या समस्या आहेत त्या दूर असू शकतात, किंवा वेळ त्यांना लागणारा जो वेळ आहे ती संस्था कदाचित तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी संस्था तुमच्या देशामध्ये असेल किंवा देशाबाहेरची असेल, तर त्यांच्यामध्ये जो डिस्टन्स असतो त्याच्यामुळे सुद्धा अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. ओके. सो ऑल दीज आर द फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंग. देर आर 3 फॉर्म्स ऑफ आउटसोर्सिंग. फर्स्ट इज BPO, business processing outsourcing. The second is KPO, knowledge processing outsourcing. And third we have discussed, that is LPO, legal process outsourcing. So all these 3 are the forms of outsourcing. So due to the outsourcing, see, company is getting time and correct direction for taking the decision. So always the help of this outsourcing is preferable by all the companies. It reduces its cost, it gives the expert opinion, and it also helps in taking the correct decision. Okay. So that's why outsourcing is preferable by all the business houses. I hope you have understood all the forms of business outsourcing. In next lecture we are going to discuss another new point relating to this lesson. Till then, take care, be happy, and goodbye. Thank you, students.